श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. आज मोठा गुरुवार. आज आहे गुरुपुष्पामृत योग. गुरुपुष्पामृत योग म्हणजे काय? गुरुपुष्पामृत योग आल्यास त्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, कोणते उपाय करावेत ज्यामुळे आपल्या किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही मनोकामना असतील ते पूर्ण होण्यास मदत मिळते. चला तर पाहूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर पाहूयात की या मोठ्या गुरुवारी गुरुपुष्पामृत योग आलेला आहे. या दिवशी काही सेवा केल्या, काही उपाय केले ते म्हणजे अतिशय खूप प्रभावशाली ठरतात. चला तर त्या सेवा कोणत्या आहेत किंवा उपाय कोणते आहेत पाहूयात. आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहीतच नाही. हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये योगाविषयी माहिती पाहणार आहोत. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास गुरुपुष्पामृत योग म्हणतात. गुरुपुष्पामृत योग हा फार क्वचितच बनतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग असतो. हा योग सर्व कार्य शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो. या दिवशी तुम्ही हा योग सर्व कार्य शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा आणखीन काही महत्त्वाचे कामे करू शकता. नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा करू शकता. तसेच गुरुपुष्पामृत योगा दिवशी काही तुम्ही सेवा केल्या, काही उपाय केले ते अतिशय खूप फलदायी ठरतात व जे काही तुमच्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. असे काही आपण उपाय पाहणार आहोत. पहिला उपाय आहे की दान करा. गुरुपुष्य योगावर खरेदीसह दान पुण्य करायला महत्त्व आहे. नवीन कपडे, फळे, धान्य, पादत्राणे आणि पैसे गरजू लोकांना दान करावे. गोशाळेत चारा द्या. या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करा. भगवान विष्णूंची यथाशक्ती पूजा करा. भगवान शंकराला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. यासह शिवलिंगावर हरभरा डाळ आणि पिवळे फूल अर्पण करावे. दुसरा उपाय आहे साजूक तुपाचा दिवा लावा. पुष्य नक्षत्रावर सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते. या दिवशी देवाची पूजा अर्चना केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावा, पूजा करावी. तसेच या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडूचे सेवन करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. हे तुम्ही 2 उपाय करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.